नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपला यूट्यूब चॅनल धडाकेबाजमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज मित्रांनो आपण चाललो होतो अख्ख्या महाराष्ट्राचं ज्यांनी मन जिंकलेलं आहे आणि बिग बॉस मराठी 5चे जे विजेते झालेत सगळ्यांच्या मनामध्ये घराघरामध्ये ज्यांनी स्थान निर्माण केले ते म्हणजेच की आपले सूरज भाऊ चव्हाण। तर सूरज भाऊ चव्हाण यांची भेट घेण्यासाठी आपण आज चाललोय त्यांच्या गावाला, जवळ चाललोय, त्यांच्या गावाच्या जवळ आलो आपण। आणि त्यांचं आता एक जे मेन महत्त्वाचं स्वप्न आहे ते म्हणजेच की त्यांचं स्वतःचं घर चांगलं असण्याचं, तर ते पूर्ण आता त्यांचं स्वप्न होत आहे। तर आपण ते घर पण बघूया कुठपर्यंत चाललंय, कशा प्रकारचे, त्यांची छोटीशी मुलाखत घेऊया। तर चला येऊया, सूरज भाऊ चव्हाण यांच्या गावात आपण आलोय। तर जाऊया आपण त्यांच्या घरी जाऊया, सूरज भाऊंची एक छोटीशी मुलाखत घेऊया। तर अशा प्रकारचं सुंदर असं गाव आहे त्यांचं, बघा भारीपैकी। चला, तिकडं मरी मातेचं मंदिर आहे, दिसतंय का त्या साईडला, तिकडं त्यांचं घर आहे। चला, तर सूरज भाऊ चव्हाण यांच्या गावी आपण आलो होतो आणि मरियाईच्या इथं आपण आलोय। म्हणजे सूरज भाऊ जास्त करून ज्यांना म्हणजे मानतात ती म्हणजेच की आपली मरियाई, त्यांच्या घराच्या मागच्या साईडला हे देऊळ आहे। आज कसं असतं, शुक्रवार आणि मंगळवार इथं यात्रा भरली जाते थोड्या प्रमाणात। तर आपण या ठिकाणी आलोय, नेमका आज शुक्रवार आहे, तर जरा दर्शन घेऊया आपण मरी मातेचं, कारण का मरी मातेचा आशीर्वाद कायमच सूरज भाऊ यांच्या मागे आणि अजूनच ते भरपूर प्रगती करतील आशीर्वादामुळं। तर आपण जाऊया, दर्शन घेऊया। देवीचं मंदिर बघू शकता, किती मोठं आहे मंदिर। जाऊया, दर्शन घेऊया आपण। मोठं असं झाड पण आहे, आज शुक्रवार आहे, घेऊया दर्शन। बघू शकता मित्रांनो, आपण आलोय सूरज भाऊ चव्हाण यांच्या इथं आलोय। सगळं एकदम बदलल्यागतच दिसतंय। त्यांचं पहिलं जे घर होतं ते पाडून आता सूरज भाऊंचं स्वप्नातलं घर या ठिकाणी आता चालू आहे। बघू शकता, कामं चालू आहेत जोरदार, आत्या पण आहेत त्यांच्या। बघूया सूरज शेठ कुठे आहेत ते, चांगल्यापैकी आता पाया वगैरे भरला गेलाय। बघू शकता या ठिकाणी झाड वगैरे होतं ते काढले, आता एकदम सगळं जबरदस्तच दिसतंय, वेगळंच दिसतंय। जाऊया, आत्यांची आपण गाडी घेऊया, बघूया। जबरदस्तच आता सूरज भाऊंचं स्वप्न पूर्ण होतं आता लवकरच। भारीपैकी पाया बिया झालाय, आता कॉलम पाया वगैरे भरणं झालं इकडच्या साईडला सगळा। आता भर टाकायची कामं चालल्यात, मस्तपैकी स्विमिंग पूल वगैरे पण बनवणार आहे ह्या साईडला। भरपूर सारे पुढं पण जागा सोडली आहे सूरज भाऊंनी। आता सूरज भाऊ जरा तिकडे बाहेर गेलेत, बघू जाऊ आपण त्यांची गाडी घ्यायला। स्वप्न आता त्यांचं पूर्ण होतंय चांगलं, भारीपैकी बरं वाटतंय कुठं ना कुठं तरी। ही देवी आहे, बघू शकता मरियाई, तिचं पण दर्शन घेऊया आपण। चला, मोठं असं मंदिर आहे, बघू शकता इथं देवीचं प्रशस्त असं एकदम मन प्रसन्न करणारं वातावरण आहे या ठिकाणी आणि जागृत देवस्थान आहे हे। म्हणूनच सूरज भाऊंना चांगलाच आशीर्वाद या ठिकाणी भेटलाय देवीचा आणि त्यामुळंच त्यांची प्रगतीही चांगल्या प्रकारची चालू आहे। तर आत्ता आपण आलो होतो या ठिकाणी, पण काय आलं, सूरज भाऊ बहुतेक गेलेले आहेत फलटणला, कारण का फलटणला आले महेश मांजरेकर या सरांचं, महेश मांजरेकर सरांचं शूटिंग चाललंय, तर त्या ठिकाणी त्याला भेटायला बोलवलंय। त्यामुळं सूरज भाऊ गेलेत आपले फलटणला। तरी पण आपण बघू, जाण्याचा प्रयत्न करू, भेटण्याचा प्रयत्न करू आपण। मित्रांनो बघू शकता, हीच ती आश्रमशाळा आहे ज्या ठिकाणी सूरज भाऊ चव्हाण यांचं शिक्षण झालंय मित्रांनो। पंडित रमाबाई समाज प्रबोधन संस्था बारामती यांची यशवंतराव मोरे पाटील आश्रमशाळा, मूर्ती मोडवे, तालुका बारामती, जिल्हा पुणे। तर बघू शकता, प्रशस्त असं विद्यालय आहे। आता कसं आहे, शाळा चालू आहेत त्यामुळं आतमध्ये जाणं बरं नाही आहे। चांगल्या प्रकारचं ग्राउंड पण आहे या ठिकाणी आणि वर्ग पण चांगले आहेत।
जाणं योग्य नाही आता, म्हणून आपण बाहेरनंच दाखवतोय. सूरज भाऊचं आता झालं असं की सूरज भाऊ जाऊन गेल्यात फलटणला, कारण का फलटणला आपले जे आहेत महेश मांजरेकर साहेब यांचं शूटिंग चाललं आहे, त्याला तिथं बोलवलं आहे. आता काय बघू, शक्य झालं तर आपण जाऊया तिकडे. सूरज भाऊंची शाळा कशी आहे